सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो विषय चालू आहे संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्याकांडाचा, या हत्याकांडाची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न हा जालना जिल्ह्यातील अन्वय या गावी झालेला आहे. आमची अशी मागणी आहे की आमचे पक्षाचे जे पक्ष अध्यक्ष आहेत तथा महाराष्ट्र उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी काल विधान भवनामध्ये त्यांचं स्पष्ट मत मांडलेलं आहे की संबंधित जे काही आरोपी आहेत या आरोपींना मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल व कठोर ते कठोर शिक्षा त्यांना देण्यात येईल. तर यापुढे जाऊनही आम्ही मागणी व्यक्त करतो आहोत की ज्याप्रमाणे संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येमध्ये तपास फास्ट ट्रॅकवर करण्यात आला, तपास अधिकारी नेमले गेले व या सर्व आरोपींच्या मागे जो आका आहे या आकाचा शोध घेण्याचा प्रयत्न तपास यंत्रणेने केला, त्याच धर्तीवर कैलास बोराडे या युवकांच्या परिवारांना न्याय मिळावा अशी मागणी आम्ही करत आहोत. व संबंध महाराष्ट्रभर आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय बाळासाहेबजी किसवे साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही हा मुद्दा लावून धरणार आहोत व बोराडे कुटुंबाला न्याय कसा मिळेल यासाठी आम्ही पूर्ण ताकदीनिशी माननीय किसवे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करणार आहोत. पीडिताची तुम्ही भेट घेणार आहात का? हो, आता उद्याच्याला आम्ही पीडिताला भेट घ्यायला चाललोच आहोत आणि माननीय शिंदे साहेबांनी सुद्धा पीडिताला फोनवर बोलणं केलेलं आहे. आमचे संभाजीनगरचे जिल्हा प्रमुख स्वतः जातीने तिथं थांबून लक्ष देत आहे. घाटी रुग्णालयातून त्यांना खासगी रुग्णालयात शिफ्ट केलं गेलं आहे व उपचार पूर्ण हा आमच्या जिल्हा प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या स्वतःच्या निगराणीखाली होत आहे. पालकमंत्री पंकजा मुंडे जालन्याच्या त्या संदर्भात काय सांगाल? आमचे माननीय पालकमंत्री पंकजाताई यांना मागणी आहे की आपण जातीने या गोष्टीवर लक्ष द्यावं, कारण विषय हा कोणत्या जातीचा नसून वेळोवेळी तिथं धनगर बांधवावर अन्याय होत आहे, वेळोवेळी त्यांना मारहाण झालेली आहे. या आधीही गुन्हे घडलेले आहे पण प्रशासन कोणत्या प्रकारची दखल घेत नाही आणि अशा जर घटना होत असेल तर शासनाची भीती लोकांच्या मनामधून पूर्णतः संपलेली आहे. हा मेसेज लोकांमध्ये पसरत आहे. ज्या तिथे व्हिडिओ बनवून प्रसारमाध्यमांमध्ये टाकायचा प्रयत्न करत आहेत, लोकांमध्ये भीतीचं वातावरण, यामुळे प्रशासनाविषयी लोकांच्या मनामध्ये जे नाराजगी आहे, आपण कुठंतरी या गोष्टीला आवाज उचलावा व विधानमंडळामध्ये असो विधान परिषदेमध्ये असो आपण ह्या गोष्टी शासनाच्या पुढे मांडून पीडिताला न्याय कसा मिळेल हे आपल्या माध्यमातून आम्हाला अपेक्षा आहे. आपण सत्तेमध्ये आहात आणि न्यायाची मागणी करत आहात. पोलीस खातं म्हणजे गृह खातं हे मुख्यमंत्र्यांकडे आहे, तर पोलिसांबद्दल आपली काही प्रतिक्रिया आहे का? पोलीस प्रशासनावर आमचा 100% विश्वास आहे. पोलीस प्रशासन त्यांचं काम अगदी योग्य पद्धतीने करतील. मग ह्या गोष्टी घडत का आहेत? संतोष अण्णा देशमुखाच्या घडलेल्या घटनेमधून मग काही धडा घेतला आहे का नाही? प्रशासनाचा दबाव का संपलेला आहे? तर या गोष्टींना आळा घालण्यासाठी कुठेतरी वाच्यता पडण्यासाठी जे चुकीचं घडले, जरी आम्ही प्रशासनात असलो आणि याच्या मागे कोणी जरी असला तरी आम्ही त्याच्या विरोधात न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहोत आणि बोराडे सारख्या कुटुंबाला आम्ही न्याय देण्यासाठी खंबीरपणे आम्ही त्यांच्यासोबत उभे आहोत. या आरोपीच्या पाठीशी कोणी आहे का? आता हा विषय, या आरोपींचे कोणासोबत फोटो आहेत, ह्या आरोपी कोणासोबत बघितले जातात, कोणाच्या जीवावर उड्या मारतात. आमच्या ऐकण्यात असं आले की 4-5 गावामध्ये या आरोपीची दहशत आहे. मग हे सगळा प्रशासनाचा विषय, चौकशीचा विषय. आम्ही तीच तर मागणी करतोय ना. जशी संतोष अण्णा देशमुखाच्या बाबतीमध्ये चौकशी फास्ट ट्रॅकवर झाली, पूर्ण महाराष्ट्रभर हा मुद्दा पेटला होता. विशेष आता मी 7 दिवस जरांगे पाटलांच्या सोबत उपोषण केलेलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मी उपोषण केलं. मराठा समाज हा आमचा मोठा भाऊ आहे. आम्ही जरांगे पाटलांना जेवढं मराठा समाज मानतो तेवढंच ओबीसी समाज सुद्धा मानतो. विशेष माझी मागणी राहील की जरांगे पाटलांनी याही घटनेमध्ये वैयक्तिक लक्ष द्यावं व पीडित कुटुंबाला जाऊन भेट देऊन त्यांची विचारपूस करावं व आमच्या सोबत आम्ही हा जो लढा उभा करत आहोत, कैलास बोराडे यांना न्याय मिळण्यासाठी त्यांनी आमच्या सोबत उभारतील व कुठंतरी न्याय मिळवून देण्यात आणि समाजामध्ये एक मेसेज देण्याचा प्रयत्न करतील की मराठा आणि ओबीसी असा काही वाद नाही.
गुन्हा गुन्हा असतो, आरोपी आरोपी असतो. आणि या प्रकारचं न्याय घेण्यासाठी जे काही आम्हाला जरांगे पाटलाकडून मदत लागेल, आम्हाला खात्री आहे जरांगे पाटील आमच्यासोबत उभारतील.